सुरू. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नीलाभ्यंकर. आणि आज दशक 7 समास 8 श्रवण निरूपण याच्यावर मी माझे विचार सांगणार आहे. पहिल्यांदी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मागचं वर्ष 2020 हे अगदी कोरोनामय असं झाल्यामुळे आपण सगळे व्यथित होतो, पण हे तरी वर्ष आपलं चांगलं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. जीवन सुरळीतपणे सुरू असताना एखाद्याचा म्हणजे अगदी आपल्या जवळच्याचा मृत्यू होतो, एखाद्याला दुर्धर असं दुखणं होतं, धंद्यात आपस्वकीयानेच आपल्याला फसवलं जातो, ज्याला मी माझं माझं म्हटलं असलेलं असतं तोच दुरावतो आणि मग माणूस अंतर्मुख होतो. सुखासाठी इतकी खटपट केली पण सुख न मिळता दुःखच प्राप्त झालं. आणि अशा प्रकारचं वर्णन दशक 3 समास 10 वैराग्य निरूपणात समर्थ करतायत. संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा. समर्थ, ज्ञानेश्वर, योगी अरविंद इत्यादी हे जे संत आहेत हे जन्मापासूनच मुक्त असतात, परमार्थी असतात. पण सर्वसाधारणपणे काहीतरी विपरीत घडल्यावर माणूस ईश्वराकडे वळतो. आता त्याला वाटतं की आपण ईश्वर मिळवावा. सर्व काळ सर्वत्र परिश्रमाशिवाय, निर्माण केल्याशिवाय गुलामगिरी नसलेले सुख म्हणजे ईश्वर. आणि तो मिळण्यासाठी आणि म्हणून तो खटपट करतो. तो कुठं मिळेल, कसा मिळेल, कशामुळे मिळेल ह्यासाठी समर्थांनी 4था दशक सांगितलं आहे. त्याचं नाव आहे नवविधा भक्ती. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदम हा भागवतातील श्लोक त्यांनी पहिल्या समासात सांगितला आहे. आणि पहिला जो समास आहे 4थ्या आपल्या दशकातला तो आहे श्रवण निरूपण. ही भक्तीची पहिली पारी आहे. परमार्थ सुरू करताना प्रथम जीवानं श्रवणाने सुरुवात करावी. तुकाराम महाराज पण हे सांगतायत, तुम्हाला परमार्थ सुरू करायचा आहे ना, मग आता तुम्ही भगवंताची कथेचं श्रवण करा. म्हणजे बघा, एकंदर 200 समास समर्थाने लिहिले, त्याच्यापैकी 5 समास फक्त श्रवणाचे आहेत. इतकं हे श्रवण अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, श्रवणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून समर्थ 18व्या ओवीत म्हणतात, प्रवृत्ती अथवा निवृत्ती श्रवणे विण नघडे प्राप्ती, हे तो सकळांचं प्रचिती प्रत्यक्ष आहे. बघा, चारिधाम यात्रेला आपण जायचं ठरवलं, आता काय करायचं? मग आपण अनेकांना विचारतो, अनेकांचे अनुभव आपण श्रवण करतो. काय काय नेलं, कसं कसं नेलं, कशा मार्गाने गेले, हे आपण सगळं श्रवण करतो आणि मग आपण जायचं पक्क करतो. भाजणी कशी करायची, अनरसे कसे करायचे, हे जाणत्याकडून आपण श्रवण करून आणि मग आपण ते करायला धसतो. इतके श्रवण हे प्रवृत्ती मार्गात आणि निवृत्ती मार्गात अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ह्या समासाच्या सुरुवातीला परमार्थामध्ये 5 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत असं समर्थ सांगतायत. पहिल्या म्हणजे जी गोष्ट आहे ती म्हणजे संशय शंका फिटणं. संशयात्मा विनश्यती असं गीतेमध्ये म्हणजे भगवंतांनी सांगूनच ठेवलं आहे. संतांची चरित्र ऐकल्यावर भगवंत आहेच ही खात्री पटते, पण तो माझा आहे हा भाव पक्का होतो. दुसरं जे आहे म्हणजे आपली दृश्याची आसक्ती. माणसाला दृश्यामध्येच आवडतं, सगळं जग आवडतं, डोळ्यांनी बघायला आवडतं, पण हळूहळू त्या दृश्याची आसक्ती कमी होते. जे मन सतत बाहेरील वस्तूमध्ये अडकायचं ती आता हाव कमी होते. हे हवं, ते हवं, ह्या साड्या हव्या, हे कपडे हवे, हे हवं नको संपतं. तिसरं जे आहे म्हणजे भगवंतच खरा आहे व तो मला हवा हे पक्क होतं. चौथं म्हणजे दृश्याची आसक्ती कमी झाल्याने मन अंतर्मुख होतं, प्रतिभा जागी होते. आणि 5वं म्हणजे शाश्वत काय अशाश्वत काय कळल्यानं मनात भगवंत स्थिर होतो, मन एकाग्र होतं
आणि हे सर्व जे आहे हे श्रवणामुळे होतं आणि तेही श्रवण जे आहे ते गुरुमुख श्रवणाने घडतं. सतत श्रवण केल्याने मनात ईश्वराबद्दल प्रेम भक्ती निर्माण होती. म्हणून पहिल्या ओवीत समर्थ म्हणतात, ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जाण का श्रवण निश्चयेसी. म्हणून श्रवण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दृश्याचं प्रेम कमी व्हायला आणि विरक्ती यायला जर काही आवश्यक असेल तर ते म्हणजे श्रवण. आता बघा, एकाने म्हटलंय, म्हणजे आपल्या शास्त्रात सांगितलंय की प्रेम कशामुळे निर्माण होतं? दर्शनानं, स्पर्शानं, श्रवणानं. आपण श्रवणाने जर व्हायचं असेल तर उत्तम उदाहरण म्हणजे रुक्मिणी. रुक्मिणीने बघा जगामधलं पहिलं प्रेमपत्र लिहिलंय कृष्णाला. तर त्या पहिल्या म्हणजे त्या प्रेमपत्रामध्ये 7 श्लोक आहेत. त्या पहिल्या श्लोकातला पहिला जो शब्द आहे तो म्हणजे श्रुत्वा. तिने असं म्हटलंय की जे लोक द्वारकेहून म्हणजे आमच्याकडे बघा, द्वारका कुठे आणि अमरावती कुठे, द्वारकेहून जेव्हा लोक म्हणजे विशेषतः नारद जेव्हा यायचे आणि भगवंताच्या गुणांचं, भगवंताच्या रूपाचं जेव्हा वर्णन ऐकायचे, तेव्हा तिने असं म्हटलं की मी निर्लज्ज झाले आणि असं ठरवलं की लग्न करीन त्याच्या कृष्णाशीच करीन. म्हणजे हे सगळं ऐकून श्रुत्वा. त्यामुळे श्रवणाचा हा झाला फायदा की भगवंत तिला आपलासा झाला, भगवंत तिचा झाला. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की प्रेम भक्ती निर्माण म्हणजे व्हायचं जर कारण असेल ते म्हणजे श्रवण. प्रपंचातील गोष्टीतील ओढ श्रवणामुळे कमी होते. पत्ते खेळणं, भिशी, पार्ट्या, किटी पार्ट्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कमी होतात. सिनेमा, नाटकं बघा अशी वाटत नाहीत. मी करता हा जो भाव आहे हा मुख्य म्हणजे गळून पडतो. श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्धवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. त्यामुळे खरा करता कोण हे कळतो. मी घर सांभाळते, मी मुलांना वाढवलं, हे सगळं घर माझं आहे, हा मी आणि माझा हा जो अभिमान आहे, हा अभिमान ह्या श्रवणामुळे कमी होतो. आत्तापर्यंत मी करता हा जो भाव होता तो आता राम करता हा भाव पक्का होतो. हे मुख्य म्हणजे श्रवणाचे फायदे आहेत. परमार्थाला सुरुवात केल्यावर मनामध्ये अनेक शंका उत्पन्न होतात, संदेह येतात, अनेक संकट येतात. खरोखर देव आहे की नाही असं सुद्धा वाटायला लागतं. पण श्रवणाने सर्व संदेह मिटतात. म्हणून 5व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवण होता पालटे पूर्वगुण आपुला, श्रवणे निश्चय घडे, श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरी जडे समाधान. ज्याच्यावर मी म्हणजे माझं म्हणून जे प्रेम केलं, जो माझा म्हणून मी समजलो आणि मग लक्षात येतो खरा माझा कोण, आणि हे सगळं आपल्याला श्रवणामुळे कळतं. देह म्हणजे मी हुशार, मी कर्तबगार, मी जाणता, मी सर्व करता, ही लक्षणे कमी होतात. देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी येते. आपल्यातल्या अवगुणांचा शोध सुरू होतो. आत्तापर्यंत मी हुशार होते, माझ्यासारखा हुशार कोणी नाही. पण जेव्हा इतरांच्या गुणांचं जेव्हा श्रवण आपण करतो तेव्हा आपल्यातले अवगुण आपल्याला कळायला लागतात. मी एकटा नाही आहे, माझ्याबरोबर माझा राम आहे, तो मला मदत करेल, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्टप आहे, हा भाव आपल्या मनामध्ये येतो आणि हा भाव श्रवणाने तयार होतो. आणि म्हणून आत्मबुद्धी आल्यानंतर देहबुद्धी हळूहळू कमी व्हायला लागते. बघा, मन खूप चंचल आहे, एका जागी बसत नाही. पण मनाची वैशिष्ट्य असं आहे, त्याला जर एखादी गोष्ट आवडली की तिथे जाऊन ते मन चिकटतं. जसा मुंगळा जाऊन त्या गुळाला चिकटतो, जीव गेला तरी हरकत नाही पण तो तिथून निघत नाही, तसंच हे मन आहे. एकदा का आपल्याला कळलं की हे सगळं दिसणारं दृश्य जे आहे हे खोटं आहे, अशाश्वत आहे, हे कळल्यानंतर मन सदा त्या श्रवणामध्ये काय होतं, तर ते श्रवणाला ते लालचावतं, श्रवण त्याला आवडतं. सतत श्रवणाने मन भक्तिमय होतं आणि मग त्या मनाला संसारातील पदार्थ गोष्टी आवडत नाहीत. म्हणून 6व्या ओवीत समर्थ म्हणतायत, श्रवणे मन आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे. अशा प्रकारे हळूहळू देहावरचं प्रेम कमी व्हायला लागलं. म्हणून समर्थ म्हणतायत मनाच्या श्लोकात, मना सज्जना भक्ती पंथेचे जावे. आदरणीय सुनील दादा चिंचोळकर दांडेकर पुलावरील रामकृष्ण मठामध्ये जवळजवळ 27-28 वर्ष दर श्रावणामध्ये आणि ते एक तास म्हणजे 1 महिनाभर ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, विवेकानंद इत्यादी विषयांवरती बोलायचे. हे सगळे अद्वैत ग्रंथांवरती ते बोलायचे. ऐकणारे श्रोतेही ठराविक बहुधा तेच असायचे. त्यांची इतर ठिकाणची प्रवचनं मी ऐकली आहेत आणि तिथली पण ऐकली आहेत. पण मी अनुभवाचे बोल सांगते की तिथल्या प्रवचनांचा एक वेगळा पगडा असायचा.
त्याचं कारण असं म्हणजे स्थान महात्म्य. अनेक यती स्वामीजी संत साधू येऊन श्रवणाला बसायचे. स्वतः आपले भौमानंद महाराज पण येऊन बसायचे आणि म्हणून वातावरण भक्तिमय असायचं. त्यामुळे उत्तम सत्संगतीमध्ये श्रवण व्हायचं, मन एकाग्र व्हायचं, त्यामुळे खूप आनंद व्हायचा. म्हणून समर्थ ते म्हणतायत, श्रवणे होय कार्यसिद्धी, श्रवणे लागे समाधी, श्रवणे घडे सर्व सिद्धी समाधानासी. सत्संगावरी श्रवण तेणे कळे निरूपण, श्रवण होय जे आपण तदाकार. म्हणजे आपलं मन तदाकार व्हायला काही वेळच नाही लागायचा. आणि सत्संग म्हणावं ते इतके महान यती आणि संत येऊन बसायचे, त्या सगळ्यांना सत्संगही व्हायचाच. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयांचे ओढे तुटून जाती, श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे, श्रवणे वस्तू निवळे साधकांसी, श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे, श्रवण मन हे मागे भगवंतासी. बरं, गंमत अशी आहे, कुठे श्रवण म्हणजे घडतंय आणि कोणाच्या मुखातून श्रवण घडतंय हेही महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक सभा आणि इतर सभेमध्ये निश्चितच फरक आहे. आध्यात्मिक सभांचे काही नियम असतात, ते व्यासपीठही मोठं पवित्र असतं आणि अशा सभेमध्ये गेल्यानंतर ज्ञान वाढतं, ज्ञानशक्ती वाढते आणि प्रापंचिक मनात विचार येत नाहीत. बघा, अशा सभेतील श्रवणाने मनशांती तर नक्कीच मिळते. माणूस स्वतःलाच विसरतो. अनेक विषयांची माहिती आपल्याला त्या वक्त्याकडून होते. ज्या ग्रंथांवरती ते वक्ते बोलतात ते ग्रंथ पुन्हा घरी येऊन वाचावेसे वाटतात, त्यातली उदाहरणं म्हणजे आवडतात आणि सभा झाल्यानंतर सुद्धा त्या बोलण्याचा परिणाम आपल्या मनावर निश्चितच होतो, आपलं मन शांत होतो. म्हणून ह्या ज्या सभा असतात ह्या सभांना सुद्धा समर्थांनी पहिल्या दशकामध्ये नमस्कार केलेत. ह्या आध्यात्मिक सभेमध्ये त्या आध्यात्मिक व्यासपीठावर बसून जो वक्ता बोलतो त्याच्या मुखात जे शब्द असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात. अशा सभेत गेल्यावर नक्कीच आपल्याला आनंद मिळतो. म्हणून एकदा बघा, भगवंताला विचारलं ह्यांनी नारदांनी की म्हणजे भगवंता तू नक्की कुठे रे आम्हाला भेटशील? तेव्हा त्यांनी म्हटलं, नाहं वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो, मद्भक्ता यत्र गायत्री तत्र तिष्ठामी नारद. नारदा, लक्षात ठेव, अरे मी तुला वैकुंठात स्व दिसणार नाही, तुला ह्या योग्यांच्या हृदयात सापडणार नाही, पण ह्या अशा सभामध्ये तुला मी नक्की सापडेन. अशा ज्या सभा असतात ना त्या सभा चार्ज असतात. म्हणून बघा, तुलसीदास जेव्हा बोलायचे त्यावेळेला स्वतः हनुमंत येऊन बसलेले आहेत. अशा त्यांच्या सभा अत्यंत महत्त्वाच्या होतात. आजही जेव्हा आपण रामायण कुठेही जेव्हा होतो तेव्हा अशी पद्धत आहे की आपण पाठ मांडतो, कारण त्याच्यावरती येऊन हनुमान बसतात. अशा या ज्या सभा असतात ह्या अत्यंत पवित्र असतात. ह्या सभेमध्ये गेल्यानंतर आपल्या चुकाही आपल्याला समजतात, साधनेची दिशा आपल्याला कळते, आपण आपली साधना कशी करावी, आपण कुठल्या मार्गाने गेल्यानंतर भगवंत मिळेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या श्रवणाने प्राप्त होतात. कुरुक्षेत्रावर कौरव पांडव आमने सामने उभे आहेत. कौरवांकडे 11 औक्षणी सैन्य उभं आहे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, स्वतः दुर्योधन असे रथी महारथी उभे आहेत. पांडवांकडे 5 पांडव म्हणजे सगळ्यांना पुरून उरतील असे शक्तिमान असे हे पांडव उभे आहेत. आणि असं असताना अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. ज्या अर्जुनाने खरं म्हणजे आतापर्यंत कितीतरी लढाया लढलेल्या आहेत आणि नेहमी जिंकत आलेला आहे, पण हाच अर्जुन ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती उभा आहे, लढायला उभा आहे आणि लढायला उभा राहिल्यानंतर मी आता यांना कसा मारू? हा माझा काका आहे, हे माझे आजोबा आहेत, हे माझे कोण आहेत, हे माझे गुरु आहेत आणि ह्यांना मारून मला काय मिळणार आहे? मला नको ते राज्य, त्याच्यापेक्षा मी भीक मागतो. इतक्यात खालच्याच स्थळावरती हा अर्जुन आला आणि म्हणून कृष्णा त्याची कीव आली, त्याची करुणा आली आणि त्याच्या मुखातून म्हणजे कृष्णाच्या मुखातून जो ज्ञानाचा निर्धड निर्माण झाला ती गीता. आणि त्याच्या श्रवणाने अर्जुनाचा मोह नष्ट झाला. नष्टो मोहा स्तुतीत लब्धहा. आता तू सांगशील ते मी करीन, कारण खरा करता करविता कोण आहे हे अर्जुनाला कळलंय. त्याला वाटत होतं की मी यांना मारणार आहे, पण ते लक्षात आलं की तू जरी नाही मारलंस तरी मी यांना मारणार आहे. म्हणजे खरा मारणारा कोण, खरा करता कोण हे ह्याला कळलं, अर्जुनाला कळलं. आणि म्हणून आता अर्जुन पायाशी नमस्कार करून म्हणतोय की माझा मोह संपला. म्हणून समर्थ म्हणताय 14व्या ओवीमध्ये, श्रवणे मोहन असे, श्रवणे स्फूर्ती प्रकाशे, श्रवणे सद्वस्तू भासे,
निश्चयात्मक. म्हणजे ज्याला मी इतके दिवस मित्र समजत होतो, तो मित्र नसून तो भगवंत आहे, तो करता आहे, त्याने सगळी सृष्टी निर्माण केली आहे आणि त्याच्या हातचं आपण बाहुलं आहोत हे त्या कृष्णाला, या अर्जुनाला कळलं आणि अर्जुनचं मन शांत झालं. मोहग्रस्त असणारा हा हा जो अर्जुन आहे हा त्याचा मोह नष्ट झाला. आणि म्हणून 15व्या ओवीत समर्थ म्हणतायत, श्रवणे होते उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाहिजे निवृत्ती अचळ पद. म्हणजे खरा करता कृष्ण आहे हा भाव लक्षात आल्यामुळे हा अर्जुन उठला, त्यांनी हातामध्ये पुन्हा गांडीव धनुष्य घेतलं आणि मग पुढचं सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे सगळं कशामुळे झालं तर हे केवळ श्रवणामुळे झालंय. आणि अशा ज्या श्रवणाची गोष्ट म्हणजे आपण नारदाची गोष्ट मागच्याला मी तुम्हाला गोष्ट सांगितलीच आहे. त्याला शाप मिळाला नारदाला आणि म्हणून तो आता भूतलावरती आलाय. 5 वर्षाचा मुलगा एका दासीचा पुत्र आहे आणि नुसतं खाण्यामध्ये आणि खेळण्यामध्ये हा आपला वेळ घालवतोय. म्हणून आई त्याला म्हणाले उठ आणि ते बघ त्या खोलीमध्ये जे सगळे संत साधू आहेत ते कसे नाचतायत, उड्या मारतायत, टाळ्या वाजवतायत, काही काही म्हणतायत तू पण जा. आता हा जो सारखा खेळणारा मुलगा हा त्या खोलीमध्ये गेला आणि खोलीमध्ये गेल्यानंतर त्या संतांचा जेव्हा तो वेगवेगळ्या गोष्टी ऐकतोय, भजनं ऐकतोय, भक्तिमय झाला, भक्तीचं बीज त्याच्या मनामध्ये पेरल्या गेलं आणि त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मिळाला आणि तप करून आणि हा मोठा भगवत भक्त झाला. म्हणून समर्थ म्हणताय 17व्या ओवीमध्ये, श्रवण भजनाचा आरंभ, श्रवणी सर्वी सर्वारंभ, श्रवण होये स्वयंभ सर्व काही. म्हणजे असा हा लंपट असणारा एक गंधर्व आणि त्याचं रूपांतर केवळ श्रवणामुळे कसं झालं हे आपण नारदाच्या उदाहरणावरून पाहिलं. म्हणजे अनेक दुर्मिळ गोष्टी श्रवणामुळेच कळतात. समर्थ म्हणतात, जसा सूर्य उगवल्यावर अंधार जासो तसं श्रवणाने अनेक गोष्टी स्पष्ट होतात. सहज समाधी म्हणजे काय, नवविधा भक्ती म्हणजे काय, चत्वार मुक्ती म्हणजे काय, सहज स्थिती इत्यादी साधनं नुसती वाचून कळत नाहीत, तर ती संतांच्या मुखातून जाणकारांकडून श्रवण करून मग आपल्याला अधिक स्पष्ट होतात. त्याचं कारण असं की त्या बोलणाऱ्यांचं जीवन त्यांच्या पाठीशी उभं असतं. इथे मला डॉक्टर हेडगेवारांची आठवण होते. हेडगेवार खूप आजारी होते आणि त्यांची शुश्रूषा करायला स्वतः डॉक्टर म्हणजे घटाटे गुरुजी आणि त्यांच्या खोलीच्या बाहेर होते. एक दिवशी श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय आले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला डॉक्टर हेडगेवारांशी एक थोडा वेळ एका गहन विषयावर चर्चा करायची. डॉक्टर म्हणजे गुरुजी म्हणाले तुम्ही आज जाऊ शकत नाही कारण डॉक्टरनी मनाई केली आहे. तेव्हा ते म्हणाले अगदी थोडा वेळ द्या हो, माझ्याशी बोला, मी तुम्हाला सगळं नीट समजावून सांगतो. तासभर बोलले तरी ते म्हणाले नाही आम्हाला हेडगेवारांशी 5 मिनिटं बोलायला द्याच. आणि म्हणून ते जेव्हा 5 मिनिटं त्यांच्याशी बोलून जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना पूर्ण समाधान मिळालं होतं. त्यांच्या शंकांचं निरसन झालं. म्हणून आपल्या गुरुजींनी लिहून ठेवलं आहे की मी 1 तासभर बोललो पण माझ्या बोलण्याचा काही परिणाम झाला नाही. पण हेडगेवार जे बोलले त्यांचे अनुभवाचे बोल होते. त्यांची 40 वर्षाची साधना मागे उभी होती आणि त्यांच्या मुखातून जे श्रवण त्यांनी केलं त्या श्रवणामुळे त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं. त्यामुळे कोणाच्या मुखातून आपण ऐकतोय त्या बोलणाऱ्याचं जीवनही फार त्या बोलणाऱ्याचं जे जीवन असतं हे ते त्यांच्या बोलण्यातून प्रगट होत असतं. तसे विवेकानंद अमेरिकेला काही दिवसांकरता गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आपली बरोबर पुस्तकं दिली नाही आहेत. पण त्यांनी एका संबंध व्यासपीठ कसं गाजवलं आणि संबंध देश कसा गाजवला त्यांच्या एका म्हणजे भाषणाने हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्यांचं राहणं तिथे लांबलं आणि मग अनेक ठिकाणी त्यांना बोलवणी यायला लागली. आता पुस्तकाला बरोबर नाहीत काय करायचं. अशा वेळेला आदल्या रात्री आणि रामकृष्ण परमहंसी प्रगट व्हायचे आणि उद्या म्हणजे कोणत्या विषयावर बोल हे सांगायचे. ह्या सगळ्याचं श्रवण विवेकानंद करायचे, तृप्त व्हायचे आणि दुसऱ्या दिवशी बोलायचे. असं ह्या श्रवणाचं महत्त्व आहे. आणि म्हणून 22व्या 23व्या ओवीत समर्थ लिहितात, न देखता भिन कर पडे अवघा अंधकार, श्रवणे वीण प्रकार तैसा होय, कैसी नवविधा भक्ती, कैसी चतुर्विधा मुक्ती, कैसी आहे सहज स्थिती, हे श्रवणे वीण न कळे. न कळे षटकर्माचरण, न कळे कैसे पुरश्चरण, न कळे कैसे उपासन विधियुक्त. आणि म्हणून श्रवणाचं हे अनन्य असं महत्त्व आहे. 26 ते 31 ओव्यामध्ये समर्थाने श्रवणाचं महत्त्व फार सुंदर सांगितलंय. समर्थ म्हणतात, पृथ्वी आप तेज वायू आकाश ही जी पंचमहाभूतं आहेत या पंचमहाभूतांशिवाय आपण जीवन जगू शकतच नाही. जसं आता पाणी किती महत्त्वाचं आहे. एक वेळ माणूस अन्नाशिवाय राहील पण पाण्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. म्हणजे पाणी हा सगळ्यांना जीवनाचा आधार आहे. पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. सूर्याचा प्रकाश हा अत्यंत फलदायी आहे.
बघा सूर्याचं तेज सगळ्यांसाठी आता व्हिटॅमिन डीचं केवढं हल्ली महत्त्व सांगतायत. अहो ज्या सगळे अन्नपदार्थ तयार होत आहेत ते सूर्यामुळे होत आहेत. त्यामुळे सूर्य हा अत्यंत महत्त्वाचा आहे. वायू, आता आपण श्वासाकरता प्राणवायूची किती आवश्यकता आहे. म्हणजे आपण वायूमुळे जिवंत राहतोय. त्यामुळे सर्व जीवांचे वसतिस्थान परब्रह्म आहे. तसंच सर्वांचं मिळून साधन म्हणजे श्रवण आहे. आणि श्रवण हे अत्यंत, श्रवणाने प्रथम आपण आपली स्थिती कळते. बघा, ज्यावेळेला आपण एखाद्याचं श्रवण करायला जातो तेव्हा आपण स्वतःला इतके हुशार समजतो. पण श्रवण केल्यावर लक्षात येतं की अरे जी बद्धाची जी लक्षणं आहेत ती सगळी माझ्यात आहेत. आणि मग असं वाटायला लागतं की अरे मी तर बद्ध आहे. मग आता अभ्यासाने हळूहळू बद्धाचं मुमुक्षुत्व सिद्धाचं साधक हे आपण आता व्हायचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं आपल्याला श्रवणामुळे कळतं. आणि म्हणून 18 ते 22 वयामध्ये समर्थ म्हणतायत कैसी नामाव्रते नामादामे नाना तपे नाना साधने नाना योग तीर्थाटने श्रवणावेण न कळती नाना विद्यापिंड ज्ञान नाना तत्वांते शोधन नाना कळा ब्रह्मज्ञान श्रवणेविण न कळे 18 भार वनस्पती एका जळे प्रबळती एका रसे उत्पत्ती सकळ जीवांची सकळ जीवा एक पृथ्वी सकळ जीवा एक रवी सकळ जीवा वर्तवी एक वायू सकळ जीवा एक पैस जयास बोलीचे आकाश सकळ जीवांचा वास एकही परब्रह्म. म्हणून नाना देश भाषामते भूमंडळी असंख्याते सर्वांचं श्रवणापरते साधन नाही. मग सर्वात जर काही महत्त्वाचं असेल तर ते म्हणजे श्रवण आहे. आणि ते प्रत्येकाने केलं पाहिजे. पण समर्थ म्हणतायत नुसतं श्रवण करून उपयोगाचं नाही हो. जे ऐकलं त्याचं मनन चिंतन निधिध्यासन अत्यंत आवश्यक आहे. बघा 3 मूर्ती होत्या, दिसायला अगदी एकसारख्या होत्या. त्याच्यामध्ये काय फरक आहे म्हणून अकबराने प्रश्न विचारला. कोणालाही ओळखता येईना. आता हा हुशार बिरबल आला आणि त्यांनी काय केलं, एक काडी घेतली. जेव्हा त्या मूर्तीच्या कामात घातली, एका कामातून गेली दुसऱ्या कामातून ती बाहेर आली. दुसऱ्या मूर्तीच्या घातली तेव्हा एका कामातून गेली तोंडातून बाहेर आली. आणि तिसरी जी काडी घातली आपल्या तिसऱ्या मूर्तीच्या, ती एका कामातून घातली ती मुळी बाहेर आलीच नाही. ह्याचा अर्थ असा, सगळ्याची तिसरी मूर्ती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण काय, ती श्रवण कसं करते, पहिला कसं श्रवण करतोय, एका कानाने ऐकतोय दुसऱ्या कानाने सोडून देतोय. दुसऱ्या कानाने ऐकतोय पण सगळं तोंडातून सगळं बाहेर टाकतोय. आणि तिसरा जो आहे तो मात्र ऐकतोय आणि मग ते पोटात साठवतोय, मनन करतोय, चिंतन करतोय. आणि मग जी तिसरी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून नुसतं एखाद्याला बघा, अनेक लोकांचं मी पाहिलं की नुसतं व्यसनासारखं श्रवण असतं. हे ऐकलं ते ऐकलं ते ऐकलं, पण मी आपला कोरडा तो कोरडा. इथे मला एकदम गंमत आठवते. मी एकदा साताऱ्याला भागवत सांगत होते तेव्हा एक बाई माझ्या समोर बसल्या त्या. त्यांच्या हातामध्ये छोटं भागवताचं पुस्तक होतं. पहिला दिवस संपल्यानंतर त्या लगेच मला दिला, ते तुम्ही जे भागवतामध्ये पहिला दिवस ते बरोबर सांगितलं तर म्हणजे मी बरोबर सांगते का चूक सांगते ते हेच लक्षात त्या घेत होत्या. मी त्याच्यात काय बोलते ह्याला काही वाटलंच नाही. आणि हे जे श्रवण आहे हे श्रवण खरं नव्हे. याज्ञवल्क ऋषी मैत्रेयीला सांगतायत, आत्मा आवरे दृष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासत्वः. म्हणजे सर्वात प्रिय असलेला हा जो आत्मा आहे तो दर्शनास योग्य आहे. त्याचे श्रवण करावं, मनन करावं, पुन्हा पुन्हा ध्यान करावं. पण श्रवणानंतर मनन चिंतन निदिध्यासन मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे मला सीतेची गोष्ट आठवते. सीताला जेव्हा रावणाने पळवली आणि लंकेत घेऊन गेला, आता शोधत करता करता आणि हा सुग्रीवाकडे राम आणि लक्ष्मण आले. आता असं ठरलं की तुझी बायको मी मिळवून द्यायची, माझी बायको तू मिळवून द्यायची. त्याप्रमाणे सुग्रीवाची बायको तर मिळवून दिली वालीचा म्हणजे वध करून. आता ह्याच्याकरता सीतेच्या ह्याच्याकरता म्हणजे शोधाकरता म्हणून 4 त्यांनी तुकड्या केल्या. आणि 4 ह्या वानरांच्या तुकड्या 4 दिशेला पाठवायचं ठरवलं. प्रत्येक तुकडीवरती एक नेता नेमला. आता सगळ्यांना सुग्रीवाने आणि रामाने समजावून सांगितलं, सगळ्यांनी श्रवण केलंय. पण बुद्धिमत्ता म्हणजे वरिष्ठम असणारा जो हा हनुमंत आहे ह्याला प्रश्न पडला. हा म्हणाला रामापाशी मला की मी गेलो आणि मी सीतेला पाहिलं, पण सीता माझ्यावर विश्वास कसा ठेवणार, आणि मी तरी तिच्यावर कसा विश्वास ठेवणार की ही सीता आहे. कारण काय की हे सगळे मायावी राक्षस आहे. सीतेला वाटले की मी पण मायावीच आहे. म्हणून मला असा प्रसंग सांगा की जो सांगितल्यावरती फक्त तुमच्यामध्ये आणि सीतेमध्ये घडलाय, म्हणजे ती माझ्यावर विश्वास ठेवी. ह्याला म्हणायचं श्रवण. म्हणजे बाकीच्यांनी श्रवण केलं ते आपापल्या घरी निघून म्हणजे आपापल्या कार्याला निघून गेले, पण हनुमंताने श्रवण केल्यावर
त्याचं त्यांनी चिंतन केलं, मनन केलं आणि मग सीतेचा शोध त्यांनी लावला. असं हे श्रवण कसं हवं, तर श्रवणाचं मनन आणि चिंतन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून समर्थ 33 म्हणतायत की साधकाचे होती सिद्ध, अंगी मानता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध सकळांचे ठाऊके. ठाईंचे खळ चांडाळ, तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा, जो दुर्बुद्धी दुरात्मा, तोची होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलोची नये. आणि इथे मला आता भागवतातली गोष्ट आठवते. आत्माराम नावाचा एक ब्राह्मण होता, अत्यंत श्रीमंत, जमीन जुमला, नंतर घरदार, सोनं चांदी सगळं भरपूर होतं. त्याच्या बायकोचं नाव होतं धुंदुली, परंतु त्याला मुलबाळ नव्हतं. म्हणून सर्व संघ परित्याग करून तो घर सोडून निघाला. त्याला एक साधू भेटला. साधूने एक फळ दिलं आणि हे खाल्ल्यावर तुझ्या बायकोला मूल होईल. त्याप्रमाणे तो घरी आला. पण धुंदुली म्हणजे विचार केला, या इतक्या उतारवयात कुठे खा, म्हणून तिने ते फळ टाकून दिलं. गायीने ते खाल्लं आणि गायीला मुलगा झाला, म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. आणि ती माली, मी तर हे फळ खाणार नाही. मग तिच्या बहिणी त्यावेळेस धावत आली. बहिणीला दिवस गेले होते. बहिणीने आपला मुलगा तिला दिला आणि त्याच्या बदलीमध्ये तिने खूप पैसा दिला. त्याचं नाव धुंदुकारी. आता हा जो धुंदुकारी आहे, हा पहिल्यापासूनच म्हणजे जन्माच्या अगोदरपासूनच दुर्बुद्धी, खोटं बोलणं, लबाडपणा, पाप केल्यामुळे हा त्याच वृत्तीचा निघाला. पण गोकर्ण खूप चांगला निघाला. आता करता करता काय झालं की त्यांनी पहिल्यांदी चोरी मारी, सगळी व्यसनं, वेश्या, सर्व जे जे नको नको त्या गोष्टी तर सगळ्या त्याच्याकडे आहेत. आता काय करायचं. आणि म्हणून अशा वेळेला आईने तर जीवच दिला. आणि मग आता वडील पण निघून गेलं घरदार सोडून, गोकर्ण पण निघून गेला. आणि मग आता ह्याला रान मोकळं झालं. ह्यांनी काय केलं, 5 वेश्यांना आणून घरी सोडलं, पण ठेवलं. आज तर त्यांनी राजाकडेच चोरी केली, राजाच्या. आणि मग त्या 5 या म्हणजे वेश्या होत्या, त्यांनी त्या आपल्या धुंदुकारीला ठार मारलं. तो प्रेतयोनीमध्ये गेला. आता गोकर्ण परत आला आणि गोकर्ण विचार करतोय, ह्या भावाला आपल्या ह्या प्रेतयोनीतून कसं सोडवावं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी भागवताचा पाठ केला आणि आपल्या घरामध्ये सुंदर मंडप घातला आणि भागवताला सुरुवात केली. सर्व गाव त्या भागवताला ऐकायला आलं. आता ह्या प्रेतयोनीतल्या धुंदुकरीला कळेना आपण कुठे बसावं, म्हणून 7 कांडाचा जे एक बांबू होता, त्या खालच्या पेरामध्ये जाऊन तो बसला. आणि बसल्यानंतर एक दिवस झाला की कांड फुटायचं, आणखीन दुसऱ्या कांडात तो जायचा. करता करता 7 दिवस झाले. हा मुक्त झाला. दैदिप्यमान असा हा बाहेर आला. तू कोण आहेस. गोकर्णाने विचारलं, अरे मी तुझा भाऊ आहे आणि हे बघ विमान आले, मला मोक्ष मिळाला, मी चाललो. मग हा विचार करतो, सगळ्यांनी ऐकलं पण ह्यालाच कसं म्हणजे मोक्ष मिळाला, हा कसा मुक्त झाला. त्याचं कारण असं, ते ऐकल्यावर तिथेच तो मनन चिंतन करत बसला, त्याच्यामुळे तो मुक्त झाला. म्हणून समर्थाने जे म्हटलंय की दुरात्मा जो होता त्याचा कोण झाला, तर चांगला आत्मा झाला. दुर्बुद्धीची सुबुद्धी झाली आणि हा मुक्त झाला. म्हणून श्रवण आणि कीर्तन हे श्रवण, चिंतन, मनन हे अत्यंत आवश्यक आहे. ही तर मागच्या काळची गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये पांडुरंग शास्त्री आठवले म्हणून होऊन गेले, सगळ्यांना माहिती आहेत. त्यांचे जे भक्त त्यांना स्वाध्यायी म्हणायचे आणि त्यांनी सगळ्या कोळी समाजामध्ये अत्यंत महान कार्य केलेलं आहे. अनेकांची व्यसनं सोडली आहेत. अनेकाला त्यांच्यामुळे नियम कडकच होते की रोज एक गीतेचा अध्याय म्हटला पाहिजे. जवळजवळ सगळी गीता सगळ्या ह्या स्वाध्यायानं पाठ होती. कोणीही व्यसन करता कामा नये. हे सगळं कशामुळे घडलं की त्यांच्या म्हणजे सभेला हजारो लोक यायचे आणि त्यांच्या वक्तव्याला सगळे मोहित होऊन त्या श्रवणामुळे आणि ह्या सगळ्या स्वाध्यायी लोकांमध्ये फरक पडला. आणि आजही हे जे स्वाध्यायी आहेत तर त्याप्रमाणे पांडुरंग शास्त्री आठवले गेले, पण त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ते आपले जीवन जगतायत. आणि म्हणून हे जे श्रवण आहे, हे श्रवण अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कोणाच्या मुखातून श्रवण होतं हे त्याहून महत्त्वाचं आहे. नाना रोग नाना व्याधी, तत्काळ तोडीचे औषधी, तैसी आहे श्रवण सिद्धी अनुभव जाणती. अनेक रोगांवरती बघा, आपले जे जुने आयुर्वेदिक उपचार आहेत ते श्रवणामुळे अनेक लोकांचे आपण फायदे बघतो की अनेक लोकांना झालेल्या दुर्धर रोगांना हे जे ही जी औषधं आहेत, जी आता ही पातंजली सारखे जी म्हणजे आयुर्वेदाची औषधांनी बरं होतं, हे कशामुळे होतं तर श्रवण करतात लोक, श्रवण त्याचं करतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या त्या रोगांच्या ज्या अनेक दुर्धर ज्या व्याधी असतात त्या व्याधीसुद्धा कमी होतात. असं हे श्रवण अत्यंत महत्त्वाचं आहे. तीर्थाव्रतांची फलश्रुती, पुढे होणार संगती, तैसे नव्हे हातीचं हाती स्वचित श्रवण. म्हणून जे अनेक ही जी तीर्थस्थानं आहेत त्या तीर्थस्थानात जायच्या पूर्वी लोक काय करतात तर अनुभवी
लोकांचं श्रवण करून मग जातात. जसा तुम्हाला आता कैलास मानसरोवर जायचं आहे, समजा तुम्हाला हिमालयामध्ये उंच उंच ठिकाणी जायचं आहे, तर काय काय बरोबर द्यायला पाहिजे, ड्रायफ्रुट्स द्यायला पाहिजे, तुम्हाला कापूर द्यायला पाहिजे, हे सगळं श्रवण करून तुम्हाला कळतं. म्हणून श्रवण अत्यंत महत्त्वाचं आहे. मला आता एकदम आठवलं, कौन बनेगा म्हणजे करोडपती दर शुक्रवारी बघा अमिताभ बच्चन आणि कर्मवीरांचा हे घेतात, म्हणजे कर्मवीरांची माहिती सांगतात. यावेळेला 1 जानेवारीला प्रशांत गाडे आपल्या पुण्याचेच आहेत, पण आपल्याला म्हणजे मला तरी माहीत नव्हते बुवा. हे काय करतात, हा जो युवक आहे, या युवकांनी सेकंड इयर इंजिनिअरिंग सोडून दिलं आणि आर्टिफिशियल लिंब तयार करायला सुरुवात केली. 18 सालापासून हे सगळ्या 2000 लोकांना त्यांनी आर्टिफिशियल लिंब म्हणजे हात पाय असे फुकट दिले. आणि ते सगळं त्याचं कार्य बघून इन्फोसिसच्या सुधा मूर्तींनी त्याच्या पाठीशी उभं राहिला आणि त्याला खूप आर्थिक मदत केली. एका बाईची मुलाखत मी ऐकली. ती बाई म्हणाली, माझे दोन्ही हात आणि ॲक्सिडेंटमध्ये गेले होते, त्याला फुकट 2 हात मिळाले आणि फुकट 2 हात मिळाल्यामुळे तू काय करशील आता, मी माझ्या मुलीची वेणी घालीन, माझ्या आपण नवऱ्याला जेवायला घालीन. हे सगळं जे आहे हे आपण श्रवणामुळे करतो. आपण त्यांचं श्रवण करून त्यांनी जर कोणी ज्यांनी ऐकलं असेल त्यांना किती फायदा होईल, किती फुकट म्हणजे ह्या गोष्टी मिळत आहेत, हे श्रवणामुळे करतं. असं ही जे श्रवण आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 43व्या मध्ये म्हणतायत समर्थ, मुमुक्षु साधक आणि सिद्ध श्रवणे विणं जो अबद्ध श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ती होय. म्हणून मुमुक्ष ते साधक, साधकाचे सिद्ध हे कशामुळे होतो, तर श्रवणामुळे होतो. बघा, हे देहबुद्धी आपली हळूहळू कमी होते, ही श्रवणामुळे होते. एखादा ग्रंथ आपण वाचतो, त्यातील प्रश्न आपल्याला सतावतात. खूपदा आपल्याला कळत नाही की आता ह्याचा प्रश्न आपल्याला उत्तर कोण देईल, आपल्याला उत्तर. आणि अशा वेळेस जर आपण एखाद्या सभेत गेलो आणि जर आपण श्रवण केलं, तर मला तरी खूपदा असा अनुभव आला आहे की माझ्या म्हणजे प्रश्नाचं उत्तर त्या श्रवणामध्ये, त्या सभेमध्ये श्रवणामुळे आपल्याला मिळतं. आपलं मन शांत होतं, समाधानी होतं. म्हणून 43व्या म्हणतायत, मुमुक्षु साधक आणि सिद्ध श्रवणे विण जो अबद्ध श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ती होये. जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण तेथे साधके एक क्षण क्रमू नये. समर्थ म्हणतायत आपल्याला मुळी ते मुळी सांगता पण की ज्या ठिकाणी श्रवण नाही आहे त्या ठिकाणी साधकाने जाऊ पण नाही. म्हणून मी देह आहे, अनंत जन्मापासून हीच धारणा आपली पक्की असते. म्हणून त्या देहावर आपला अपमात प्रेम करतो. उठल्यापासून झोपेपर्यंत देहाबद्दलच चर्चा, त्याचंच कौतुक. पण श्रवणानं खरा मी कोण हे कळतं आणि देहावरचं प्रेम हळूहळू कमी होतो. देह हा नाशवंत आहे, देहापेक्षा देहीवर प्रेम सुरू होतं आणि आत्मसाक्षात्कार व्हायला लागतो. बघा, रामनवमीच्या उत्सवामध्ये मोठी मिरवणूक निघाली आहे. एका झाडानं पालखीला अडवले. आता हे कोण झाड तोडणार हा प्रश्न विचारलाय समर्थांनी, आणि झाड तोडण्याची परवानगी मागितली. हे झाड तोडा असं त्यांनी सांगितलं. सगळ्यांनी श्रवण केलं. आता पण झाड कसं तोडा, बुंध्याकडे बसून झाड तोडायचं नाहीये, तर त्या फांदीच्या टोकावरती बसून आणि मग बुंध्याला कुऱ्हाड मारायची. कोणी पुढे होईना, कारण सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण जर का ती फांदी तोडली तर आपण त्या विहिरीत पडू. विहिरीला तर पाणी भयंकर आहे आणि विहीर खोल आहे, म्हणजे आपला मृत्यू आपल्या हाताने खेळण्यासारखा आहे. पण श्रवण त्या अंबाजीने केलं. अंबाजीन दत्ताजी समर्थांचे 2 शिष्य त्यांना कोल्हापुरात मिळालेले. तो म्हणाला मी करतो, आणि त्यांनी त्याप्रमाणे फांदी तोडली, तो पाण्यात पडला. पण त्या श्रवणामुळे काय झालं, अहो 2 दिवसानंतर या वेणास्वामी म्हणतायत समर्थ, बघा मग त्याचे काही हालचाल नाही आहे, तो जिवंत का बेला, कारण त्याला पोहताही येत नाहीये. आणि म्हणून समर्थाने हाक मारली, अंबाजी कल्याण आहे ना. तेव्हा ते मला हो कल्याण आहे, आणि म्हणून अंबाजीचा कल्याण झाला. हे केवळ श्रवणामुळे. आणि म्हणून त्यांनी काय ठेवलं, तर आपल्या गुरूंच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होय निर्मूळ पुढे सहजची प्रांजळ समाधान. म्हणून हे जे आहे ते अत्यंत श्रवण महत्त्वाचं आहे. बघा, ह्या मार्गशीर्ष पौर्णिमेला आणि आपण बातम्यामध्ये श्रवण केलं. काय श्रवण केलं की गुरुजवळ शनी येणार आहे. पहा, मी आणि माझी मुलगी तिच्या घराच्या गच्चीवरती गेलो. इतकं सुंदर दृश्य आपलं दिसलं. पश्चिमेकडे सूर्यास्त होतोय, पूर्वेकडे हळूहळू चंद्र उगवतोय, आणि गुरु आणि खीन हा जो शनी आहे हे जवळजवळ आलेत, आणि आपल्या डोळ्याने आपण बघू शकलो. कितीतरी वर्षांपूर्वी हे दृश्य बघितलं झालं होतं, आणि आता 400 वर्षांनी हे दृश्य पुन्हा दिसणार. पण ह्या दृश्याचा आपण काय आहोत, साक्षीदार आहोत. आणि हे सगळं कशामुळे घडलं, तर ते हे सगळं श्रवणामुळे घडलं. नाहीतर ही युती आपण डोळ्यांनी पाहूच शकलो नसतो. म्हणून जेथे मनन श्रवण नाही, श्रवण आणि मनन नाही, तिथे राहूच नाही.
अहो, आपण घर का साफ करतो? कारण घरातला केरकचरा बाहेर काढून टाकण्याकरता म्हणून घर साफ करतो. आपण रोज अंघोळ का करतो? तर देह शुद्ध व्हावा म्हणून अंघोळ करतो. आपण पूजेचा लोटा का घासतो? कारण तो आतून बाहेरून स्वच्छ व्हावा. तसंच समर्थ म्हणतात, नित्य श्रवण हे अत्यंत आवश्यक आहे. जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ. मागे केले तिथुके व्यर्थ, श्रवणे विण होये. तस्मात श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्य नेहमी तरावे संसार मार्गी. इथे मला एक आठवण होते. आमच्याकडे एक रघुवीर नावाचा प्रज्ञाचक्षू होता. नेहमी आमच्या कॉलनीमधल्या मंदिरामध्ये काही कार्यक्रम असला की तो यायचा. समर्थ सेवा मंडळाच्या कार्यक्रमाला यायचा. एकदा मला ताई, मला ना तर मी खरं सांगू का, मला समर्थांबद्दल अत्यंत प्रेम वाटते. मला वाटतं आपणही ते पदावर सोडवावं. मग त्याला आम्ही तर त्यांनी पदावर सोडला. मी किंवा माझी आई, माझ्या मुली, आम्ही सगळेजण त्याला दासबोध वाचून दाखवायचो. मग त्यांनी पदा सोडला. मग तो गडावरती गेला आणि मग त्यांनी समर्थांचा अनुग्रह पण घेतला आणि तो समर्थमय झाला. आल्यानंतर मला म्हणाला, तर मी एकटा नाही आहे, माझ्याकडे समर्थांचं सामर्थ्य आहे. आता मी समर्थ भक्त आहे, समर्थ माझ्या पाठीशी आहेत. हे सगळं कशामुळे झालं? तर तो नित्य श्रवणाला आमच्याकडे यायचा. म्हणून असं हे श्रवण आणि मनन जे आहे हे अत्यंत म्हणजे उपयोगाचं आहे. म्हणून 46व्यामध्ये समर्थ म्हणतायत, तस्मात श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्य नेमे तरावे संसार सागरी. म्हणून आता तो श्रवण करणं इतकं सोपं आहे. समजा आपण जशी माझी आई म्हातारी इथे बंगलोरला राहायची, आता 85 वर्षाच्या पुढे कुठे जाणार बिचारी श्रवणाला. पण आता कितीतरी अशा सोयी आपल्याकडे उपलब्ध आहेत. यूट्यूब आहे, नंतर मग आस्था संस्कार चॅनल, ह्याच्यावरती माझी आई श्रवण करायची आणि ठाईचं बैसोनी करा एकचित्त आठ आळवावा भगवंत, अशा प्रकारे करायची. तिचा छान वेळ जायचा, परंतु तिने श्रवण कधी सोडलं नाही. एक साधी गोष्ट आहे, अनेक दिवसापासून हा आपल्या दासबोधाचा ज्ञानयज्ञ सुरू आहे. परंतु मागच्या वर्षी हा ज्ञानयज्ञ कसा होणार? कारण आपण कुठे बाहेर जायचं नाही, एकत्र जमायचं नाही. मग अशा वेळेला आपण काय केलं? आपण दर बुधवारी आणि या दासबोधावरती आपलं म्हणजे आपण ऑडिओ क्लिप करतो आणि ही ऑडिओ क्लिप पाठवतो. त्यामुळे आपण दर बुधवारची वाट बघतो आणि आपण श्रवण काही सोडलं नाही. श्रवण मात्र आपण नित्य केलं आणि त्याप्रमाणे आपला म्हणजे आपल्या ह्या ज्ञानयज्ञ सुरूच राहिला. ह्या केवळ कशामुळे? तर ह्या श्रवणामुळे. म्हणून कामाचा जो आहार आहे म्हणजे श्रवण, ते जर एका संतांनी म्हटलंय, जे कान आणि श्रवण करत नाहीयेत म्हणजे भगवत स्मरण भगवत चिंतन मनस त्याचं स्मरण करत नाहीयेत, ते कान नसून त्या कानाचं काय तर खाचा, डोळ्याला जे डोळे भगवंताला बघत नाहीत त्यामध्ये डोळ्याच्या खाचा आहेत. आणि जे कान अशा प्रकारचं श्रवण करत नाही ती नुसती भोकं आहेत. तर अशी भोकं न राहता आपण नित्य श्रवण केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण आळस टाकून आणि परमार्थ न बुडवता आपण उत्तम श्रवण केलं पाहिजे. भगवंताला आपण समर्थांना एवढीच विनंती करू की आम्हाला हे श्रवण नित्य घडव. आता श्रवण कसं करायचं, कोण्या पंथात जायचं, काय काय वाचायचं, हे सगळं पुढच्या समासामध्ये आपण ऐकूया. आजच्याबद्दल आपण हा जो समास आहे तो आपण इथेच थांबवूया. जय जय रघुवीर समर्थ.